महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास सपकाळांनी विरोध केल्याची चर्चा आणि त्यामुळे राऊतांनी दिल्लीमध्ये सपकाळांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या आरोपांचं सपकाळ यांनी खंडन केलंय। संजय राऊत आणि आमच्यामध्ये कसलीही कुरबुर नाही असं सपकाळ यांनी म्हटलंय। बघूया। नवा गडी नवा राज, काँग्रेस नाराज। हर्षवर्धन सपकाळांचा राज ठाकरेंना विरोध। सपकाळांची थेट दिल्लीत हायकमांडकडे तक्रार। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाच्या चर्चा सुरू झाल्या। महाविकास आघाडीत राज ठाकरे सामील होऊ शकतील याचे पहिले संकेत निवडणूक आयोगाकडे गेलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळाच्या निमित्तानं महाराष्ट्राला मिळाले। विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या एका बाजूला विजय वडेट्टीवार बसले होते, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसले होते। राज ठाकरेंसोबत काँग्रेसच्या नेत्यांना बसण्यात काहीही गैर वाटलं नाही, पण या फ्रेम मध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कुठेही दिसत नव्हते। राज ठाकरेंच्या संभाव्य महाविकास आघाडी समावेशाला सपकाळांनी विरोध केल्याची माहिती समोर आली। या विरोधातूनच त्यांनी शिष्टमंडळात सहभाग नोंदवला नव्हता। ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना रुचलेली नाहीये। त्यांनी सपकाळांविरोधात दिल्लीत काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे। राऊतांच्या लेटर बॉम्ब पडल्यानंतर सपकाळांनी ही सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भात माहितीपेक्षा तक्रार होण्याचं किंवा काही कुरबुर होण्याचं काही घटनाच घडलेली नाही, त्यामुळे तक्रार काही होईल असं वातावरण किंवा काही न घडल्यामुळे मला असं वाटतं की ह्या विनाकारण उडलेली अफवा असावी। चर्चा ही करायला काय, माझं आणि त्यांचं मागचं जे बोलणं झालं होतं ते अत्यंत चांगल्या सौहार्दपूर्ण झालं होतं आणि पुढे मी त्यांच्याशी बोलत राहणार। ते महाविकास आघाडीतले घटक आहेत, एक नेते आहेत, एक फायरब्रँड महाराष्ट्राचा नेता आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं हे मला निश्चित आवडेलच आणि मी साधेल देखील। त्या आघाडीच्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। अद्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव हा काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही। कुणाकडून प्रस्ताव येणं अपेक्षित आहे तुम्हाला? उद्धव ठाकरेंकडून? कोणाकडून येणं अपेक्षित आहे हा आपल्या ठिकाणचा प्रस्ताव तर येऊ देत, अजून कोणाकडूनच आलेला नाही। दुसरीकडे आक्रमक झालेल्या शिवसेनेनं काँग्रेसच्या नेत्यांना केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे। राज ठाकरेंचा समावेश होत असेल तर काँग्रेस नेत्यांना नाकं मुरडण्याचं कारण नसल्याचा टोलाही शिवसेनेनं लगावला। उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जिथे जिथे महाराष्ट्राचं हिताचं आहे, जिथे जिथे मुंबईच्या हिताचं आहे, तेव्हा तेव्हा काँग्रेसला मदत केलेली आहे। अगदी आज मिलिंद देवरा ज्या पद्धतीने मिरवत आहेत, त्यांच्या वडिलांना महापौर बनवणारा माझा पक्षाचे पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख ह्यांनी बनवलं, नाही त्यांची काय ओळख असती? त्या आता काँग्रेसच्या जे श्रेष्ठी आहेत, मग दिल्लीच्या असतील, महाराष्ट्राच्या असतील, त्यांनी ह्याचा साधक बाधक विचार केला पाहिजे। भाजपनं या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोले लगावले। महाविकास आघाडीत पत्रकार परिषद घेण्यावरून एवढ्या लाथाळ्या असतील तर अशी विसंवादाची आघाडी सरकार काय चालवणार असा सवाल भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला। पत्रकार परिषदेहून लाथाळ्या आहेत। शिवालयात पत्रकार परिषद घ्यायची की यशवंतराव चव्हाण तिथे सेंटरला पत्रकार परिषद घ्यायची, शरद पवार साहेबांच्या कार्यालयात घ्यायची की उद्धव ठाकरेच्या कार्यालयात घ्यायची? अरे पत्रकार परिषदावरून म्हणता काय सरकार एकत्र चालणार आहे? कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहे? म्हणजे आत्तापासनं श्रेयाची लढाई, इथे पत्रकार परिषद का तिथे पत्रकार परिषद, तोंड फुगवतात आहे ते। बिहार निवडणूक असल्यानं काँग्रेसला मनसेला सोबत घेऊन चालणार नाही किंवा आत्ताच तशी घोषणा करून स्वतःला अडचणीत टाकून घेता येणार नाहीये। पण हर्षवर्धन सपकाळ वगळता काँग्रेसमधील बहुतांश नेते राज ठाकरेंबाबत अनुकूल वाटले। सपकाळ यांचा राज ठाकरे विरोध असेल तर तो त्यांनाच अडचणीत आणणारा ठरेल असं वाटू लागलंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।